देशमुख हत्या प्रकरणाच्या बातम्या पाहतो म्हणून तरुणाला मारहाण। नेमकं काय घडलं या तरुणासोबत? चला तर मग पाहूयात सविस्तर माहिती। नमस्कार, मी अमृता इनसाइड स्टोरीवर आपलं स्वागत आहे। मंडळी, बीडमधील मस्ताजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला कैक दिवस उलटूनही अद्यापही या प्रकरणी आरोपींना शिक्षा होत नसल्यानं समाजातील विविध स्तरातून संताप व्यक्त केला जात आहे। एकीकडे सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांकडून सातत्यानं आरोपींना कठोरातली कठोर शिक्षा व्हावी यासाठीची मागणी केली जात असतानाच बीडमध्ये गुन्हेगार प्रवृत्ती काही केल्या शमण्याचं नाव घेत नाहीये। बीडमध्ये सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे याच्या मित्राकडून तरुणाला बेदम मारहाण करण्यात आल्याच्या घटनेनं एकच खळबळ माजली आहे। प्राथमिक माहितीनुसार हे आरोपी मारहाणीनंतर अद्यापही फरार असल्याचं सांगण्यात येतंय। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात संबंधित बातम्या का पाहतोस असा जाब विचारत आरोपी कृष्णा आंधळेच्या मित्राने धारूरमधील एका तरुणाला बेदम मारहाण केली। या मारहाणीत अशोक मोहिते हा तरुण गंभीर जखमी असून त्याच्यावर अंबाजोगाईतील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत। दरम्यान ही घटना घडल्यानंतर सदर प्रकरणातील आरोपी वैजनाथ बांगर आणि अभिषेक सानप फरार असल्याचं सांगितलं जाते। त्यांच्या अटकेसाठी धारूर पोलिसांचं एक पथक मागावर पाठवण्यात आलं असून त्या दोघांवरही धारूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला। या प्रकरणाची गंभीर दखल पोलिसांनी घेतली असून या संदर्भात पोलीस अधीक्षकांनी धारूर पोलिसांना सूचना करत आरोपीच्या शोधासाठी एक पथक रवाना झाल्याचं सांगितलं जातंय। 9 डिसेंबर रोजी संतोष देशमुख यांची अतिशय निर्घृण हत्या करण्यात आली होती। या प्रकरणी समाजातून संतप्त लाट उसळल्यानंतर पोलीस तपासाला वेग आला आणि पोलिसांनी या प्रकरणी विष्णू चाटे, सुदर्शन घुलेसह इतर आरोपींना अटक केली। तर वाल्मिक कराडला अवैध कंपनी खंडणी प्रकरणी अटक करत आरोपींवर कलम लावण्यात आला। पण आरोपी कृष्णा आंधळे मात्र अद्यापही फरारच आहे। मंडळी, हत्येला इतके दिवस उलटूनही कृष्णा आंधळे फरार आहे, पण लवकरच तो पोलिसांच्या हाताला लागेल असं दिसतंय। तुमचं याबाबत काय मत आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवीन गोष्टींसाठी, नवीन स्टोरीसाठी इनसाइड स्टोरीला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।